ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। काल आपण बघितलं ना, मनःशब्दे अंतःकरण, चक्षुशब्दे इंद्रिये जाणं, यासी याहून आत्मा नित्य भिन्न तेही लक्षण अवधारी. म्हणजे फक्त मन हे आपण शब्द वापरतो, पण मन म्हणजे सगळी इंद्रिय. आणि चक्षु हा शब्द, चक्षु म्हणजे डोळा, मन हा शब्द वापरतो. मनाबरोबर अंतःकरणाचे चारही भाग येतात. म्हणजे मन म्हटलं की मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आणि चक्षु म्हटलं की सगळी इंद्रिय. असे अंतःकरणाचेही सगळे भाग आपल्याला जरी महत्त्वाचे वाटले, किंवा सगळी इंद्रियसुद्धा, ज्ञानेंद्रिय तर खूप महत्त्वाची आहेत, पण ती या शरीराच्या व्यवहारासाठी महत्त्वाची आहेत. हे सगळं काय झालं, शेवटी जड झालं. या सगळ्याचं स्वरूप हे वेगळं आहे.
आणि या सगळ्याहून चैतन्याचं स्वरूप फार वेगळं आहे. नित्य परमात्मा जो आहे त्याचं स्वरूप या सगळ्याहून भिन्न आहे. इंद्रियातीत आत्मा पाही, हे अनुभवा ये सुषुप्तीच्या ठाई. ते जाणती सर्व देही आत्मा विदेही मुख्यत्वे. म्हणजे आपण असं म्हणतो, थोडंसं त्यांनी जास्त क्लिअर केलं की आपण काय म्हणतो की आपल्याला अज्ञान आहे. म्हणजे ही कामना निर्माण करणारी ही जी इंद्रिय आहेत, इंद्रिय बेसिकली कामना निर्माण करतात. म्हणजे कसं की म्हणजे इंद्रिय कामना निर्माण करतात म्हणजे काय, शेवटी ज्या आतलं आपलं द्रव्य आहे, आतल्या ज्या वृत्ती आहेत, त्याच्यामुळे त्या ठराविक कामना निर्माण होत असतात. तर कोणत्याही कामना आमच्या वृत्ती, उदाहरणार्थ अगदी सोपं आहे की आमच्या जर गोड खायच्या वृत्ती असतील तर तसं लक्ष आमचं आकर्षित होतं. तिखट खाण्याकडे प्रवृत्ती असेल तर तिखट गोष्टी ठेवल्या की आमचं लक्ष त्याच्याकडे आकर्षित होतं. आता हे झालं. बाकी इतर अनेक गोष्टी आहेत की आमच्या प्रवृत्ती जशा आहेत तसं बाह्य गोष्टींकडे लक्ष वेधलं जातं. याचा अर्थ एवढाच आहे की आमच्या वृत्ती कामना निर्माण होण्यासाठी कारण आहेत, कारण ठरतात. हे बरोबर आहे. पण वासना या वृत्तींमुळे जरी निर्माण होत असल्या तरी सुद्धा इंद्रियांमुळे सुद्धा ते निर्माण होतातच. त्याचं कारण, डोळ्यांनी आपण एखादी गोष्ट पाहतो. आता समजा मी म्हणजे एखादी गोष्ट आयुष्यात बघितलीच नाही आहे. समजा मी अशा आदिवासी भागात राहते आणि मी आयुष्यात गुलाबजाम बघितलेच नाही आहेत. तर कोणीतरी जर मला आणून दाखवले तर माझी त्याच्याबद्दल वृत्ती निर्माण होतच नाही, कारण त्या डोळ्यांनी मी आधी पाहिलेलंच नाही आहे ते. म्हणजे इंद्रिय ही वासना निर्माण व्हायला कारणीभूत होतात, पण त्याच्या आधी आपल्या आतल्या वृत्ती कारणीभूत होतात. अशा 2 स्टेप आहेत त्याच्यात. पण इंद्रियही नक्कीच कारणीभूत होतात. ज्या गोष्टी मला माहिती आहेत त्या गोष्टी मी पाहिल्या किंवा ऐकल्या की त्याच्याविषयी वासना निर्माण होते. म्हणजे या इंद्रियांमार्फतच ती वासना निर्माण होते.
मग सगळी ज्ञानेंद्रिय आपली, चव घेणं, वास घेणं. इथे महत्त्वाचा मुद्दा हा आहे की वासना या वृत्ती किंवा इंद्रियांमुळे निर्माण होतात. पण वासना इंद्रियांमुळे निर्माण होण्यासाठी आपल्याकडे काय आहे तर अज्ञान आहे. अहो, पावसाच्या पाण्यात सगळं भिजतं. ते भिजणारच ना, पाणी म्हणजे भिजणारच सगळं. मग घरातले कोरडे कपडे काढून पावसाच्या पाण्यात भिजवले तर ते भिजणार नाहीत का? पाण्याने वस्तू भिजतात किंवा कपडे भिजतात. ह्याचं अज्ञान असेल, आपण बघा, आपल्याला लवकर जायचं असेल तर गाडीवरच आपण एखादी पिशवी किंवा बॅग ठेवून देतो की राहू दे तिथेच, आता मला परत जायचंच आहे. असं आपण पावसात ठेवू का? नाही. तर आपल्याला ज्ञान आहे ना त्याचं. त्याच्यामुळे आपण एखाद्या विषयात ओलेचिंब होतो आणि म्हणून वासना निर्माण होतात. ओलेचिंब का होतो तर आपलं अज्ञान. इथपर्यंत थोडंसं पटतं. म्हणजे आपण काय काय पाहिलं स्टेप बाय स्टेप. वासना निर्माण होण्यासाठी असं दिसतंय काय 2 साधनं आहेत. एक तर आपली इंद्रिय कारणीभूत आहेत आणि दुसरं म्हणजे आपल्या अंतर्वृत्ती कारणीभूत आहेत वासना निर्माण व्हायला. प्रत्येकाला समसमान वासना निर्माण होत नाहीत. कोणाला कशाची तरी इच्छा होते, कोणाला कशाची तरी इच्छा होते. आणि हे सगळं कशामुळे होतं? इंद्रियांच्या द्वारे किंवा वृत्तींच्या द्वारे वासना का निर्माण होतात? त्याचं कारण आहे अविद्या किंवा अज्ञान. कसलं अज्ञान? वृत्तींनी इच्छा भिजतात. पावसाच्या पाण्याने वस्तू भिजतात. पावसात वस्तू कधीच ठेवणार नाही आपण, त्याचं आपल्याला पूर्ण ज्ञान आहे. त्याच्याप्रमाणे आपल्या ज्या वृत्ती आहेत, कसं आहे, गंमत आहे ती. वासनेतून वृत्ती आणि वृत्तीतून वासना. मागच्या जन्मीच्या वासना होत्या म्हणून देह मिळाला. देह मिळाल्यावर समसमान परिस्थिती निर्माण झाली की आतल्या ज्या वासना आहेत त्याप्रमाणे आमच्या वृत्ती तयार होतात. त्या वृत्तींच्या द्वारे आम्ही पुन्हा नवीन इच्छा करतो आणि पुन्हा त्या इच्छा जुन्या झाल्या की पुन्हा त्याच्या वासनाच तयार होतात. मुळात हा जन्म घ्यायला ज्या वासना आहेत त्यावर आमचा आधिक्य नाही, त्यावर आमचा अधिकार नाही, आम्ही काही करू शकत नाही. पण त्या वासनांमुळे निर्माण होणाऱ्या वृत्ती आहेत त्याच्यावर आमच्या मनाच्या साह्याने आम्हाला कंट्रोल करता येतो की नाही.
या वृत्ती चांगल्या नाही आहेत हे आपण शिकतो आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांकडून, की नाही हे असं नाही करायचं आहे, हे चांगलं नाही. आणि मग त्याच्यामुळे वृत्ती जर आमच्या चांगल्या चांगल्या बनवत गेलो आम्ही, तर त्या वृत्तींपासून निर्माण होणाऱ्या वासना आमच्या थांबतील, तिथे थांबतील त्या. आणि आता मुख्य मूळ मुद्दा काय, की सगळं उदाहरणार्थ वासना निर्माण व्हायला वृत्ती किंवा इंद्रिय आणि वासना निर्माण व्हायला ज्या वृत्ती आहेत ते कशामुळे निर्माण होतं, तर अज्ञान. दुसरी आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या देहामध्ये अज्ञानामुळे वासना निर्माण होतात. याचं सगळ्यात मूळ जर कारण म्हटलं तर अगदी सोपं आहे, आणि ते म्हणजे देह जागृत आहे म्हणून वासना निर्माण होतात. देह जागृत नसेल तर कशा वासना निर्माण होतील? जागृत आहे म्हणजे काय? जिवंत आहे. त्याच्यामुळे एक फायनल कन्क्ल्युजन काय आहे आमचं, की वासना या देहामध्ये निर्माण होतात त्याचं कारण म्हणजे चैतन्य. गोळ झाला ना आता, चैतन्यामुळे वासना निर्माण होतात. पण त्या व्ह्यू पॉईंटने ऐका तुम्ही, त्या रेफरन्स पॉईंटने ऐका, की चैतन्य देहामध्ये असेल तर अज्ञान येईल, तर वासना होतील, तर वृत्ती निर्माण होतील. देहामध्ये चैतन्य नसेल तर हे सगळं कसं होईल? चैतन्यामुळे दोन प्रकार होऊ शकतात. चैतन्यामुळे जो कंट्रोल करणारा माणूस आहे त्याच्यामध्ये ज्ञान असेल, अज्ञान नसेल, मग त्या वृत्ती तो निर्माण होऊ देणार नाही, मग वासनांचा तो क्षय करेल आणि हळूहळू वासनाहीन बनेल, ज्ञानी बनेल. पण तोच दुसरं मनुष्य चैतन्य असेल तरच त्याच्यात सुद्धा अज्ञान निर्माण होईल, तरच त्याच्यात वृत्ती निर्माण होतील, तरच त्याच्यात वासना निर्माण होतील. म्हणजे सगळ्याचं कारण शेवटी चैतन्यच आहे. वासना निर्माण हो, नाहीतर वासना निर्माण न हो, त्याचा क्षय हो. तरी त्याचं कारण काय आहे ते म्हणतात? चैतन्यच आहे. त्याचं कारण चैतन्याचं अस्तित्व आहे, म्हणून हे सगळं जाणवतं आहे. मग ज्याचं अस्तित्व कायम आहे, ज्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही, ते अस्तित्व मला का जाणवत नाही? हा आचार्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे. फारशी गुंतागुंत काही नाही आहे.
फारशी गुंतागुंत नाही, सरळ साधा आहे अगदी. जर एकेका गोष्टीचं एक एक कारण सांगितलेलं आहे की वृत्ती हे वासना निर्माण होण्याचं कारण आहे. इंद्रिय, ज्ञान आणणारी इंद्रिय हे वासना निर्माण होण्याचं कारण आहे. या इंद्रिय आणि वृत्ती यांच्यामुळे वासना निर्माण का होतात त्याचं एक प्रमुख कारण म्हणजे अज्ञान आहे. जो मी आहे त्याला वासना कधी निर्माण नाही होऊ शकत. मन म्हणजे मी समजला म्हणून वासना निर्माण झाल्या. आणि आता त्याच्या पुढची स्टेज अशी सांगितली आहे की वृत्ती, इंद्रिय, अज्ञान यामुळे ज्या वासना निर्माण होतात त्याचं एक प्रमुख कारण म्हणजे चैतन्याचं अस्तित्व. आणि त्याचा दुसरा एक भाग ज्ञान ज्याचं कारण आहे, ज्यामुळे जुन्या वासनांचा क्षय होतो आणि नवीन वासना निर्माण होत नाहीत, कारण वृत्तींचाही हळूहळू लोप होतो. याचं प्रमुख कारण इंद्रिय कार्य करतात पण तरी त्यातून वासना निर्माण होत नाहीत. याचं प्रमुख कारण म्हणजे चैतन्यच आहे. आणि यातून एक सिद्ध होतं की चैतन्य हे प्रकाशात आणते फक्त. बाकी परत प्रश्न पडतो ना, मग सगळं जर चैतन्य करतं तर आम्ही काय करणार? काहीच करायला नाही आहे आम्हाला असं नाही. चैतन्य काही करत नाही, फक्त काय चाललंय हे ते प्रकाशात आणतं. तर शेवटी काय आहे? ज्ञान काय आहे? अज्ञान काय आहे? कोणत्या पावसाने आपण ओलेचिंब होतो आहोत? कोणत्या वृत्तींनी आपण ओलेचिंब होतो आहोत? त्याच्यापासून कोरडं कसं राहायचं? पावसात आपण कधीही आपले कामाचे महत्त्वाचे कागद नेऊन ठेवलेले नाही आहेत, कारण आम्हाला ज्ञान आहे की पावसाने वस्तू ओल्या होतात. पावसात कधीही कपडे नेऊन ठेवलेले नाही आहेत. कारण आम्हाला ज्ञान आहे ते कपडे ओले होतील. याप्रमाणे आम्हाला जर ज्ञान असेल की वृत्तींनी मन, वृत्तींनी इच्छा निर्माण होतात आणि मन त्या इच्छांनी ओलेचिंब होतं. इच्छा दृढ झाल्या की वासना तयार होतात.
आणि म्हणूनच आम्ही त्याच्यामध्ये आता या चक्रामध्ये अडकणार नाहीये. हे आम्हाला जर समजलं, या सगळ्याच्या पलीकडे असलेलं जे चैतन्य आहे त्याचा हळूहळू या मायेच्या जगामध्ये असताना सुद्धा अनुभव यायला लागेल. वासना म्हणजे तुम्ही काय समजलं? वासना म्हणजे फार मोठे गुलाबजाम खायची वासना आणि फार मोठी साडी खरेदी करायची वासना असं नाही आहे. वासना म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा, दुसऱ्याबद्दल वाईट विचार करायची सुद्धा वासना असते. नॅचरली ते होतच जातं. किंवा थोडेसे वाईट भाव मनात येणं, ही सुद्धा इच्छाच निर्माण व्हावी लागते. असं आहे. वासना म्हणजे फार मोठा काही डोंगर नाही, पण एखादी इच्छा वारंवार होणं, दुसऱ्याच्या मागे त्याच्या कागाळ्या करणं, ही इच्छा जर वारंवार झाली तर ती वासना बनते. एखाद्या व्यक्तीचा विचार वारंवार वाईट करणं, आपल्याला वाटतं त्यात काय, तर ती वासना झाली. वासना वाईट असते, पुढच्या जन्मीसाठी काम करते ती. म्हणून वासना निर्माण होता कामा नये. एक इच्छा जर वारंवार तयार झाली तर ती इच्छा दृढ होते आणि ती वासना होते. याचा अर्थ हा वासनांचा खेळ जो आहे तो आपल्यालाच थांबवायचा आहे. चैतन्याचा फक्त प्रकाश आहे, चैतन्य काही करत नाही. आणि म्हणून अज्ञानाच्या पलीकडे, इंद्रियांच्या पलीकडे गेलं पाहिजे. इंद्रियांच्या पलीकडे गेलं पाहिजे आपण. इंद्रियांचा अनुभव जरी आम्हाला कितीही खरा वाटला तरी सुद्धा तो खरा नाही, कारण तो सत्याला अनुसरून नाही. सत्य म्हणजे भगवंतांनी गीतेत सांगितल्याप्रमाणे सत्य याचा अर्थ जे कायम टिकतं ते सत्य, आणि ज्याचा नाश होतो पुन्हा निर्माण होतो ते असत्य. फक्त सत्यामुळे या गोष्टी प्रकाशात येतात. बाकी आपल्यालाच करावं लागणार आहे. आपण इंद्रियांच्या पलीकडे, म्हणजे इंद्रियांनी जे ज्ञान संपादन केलं जातं ते या देहासाठी आहे. आणि परमात्मा जाणायचा असेल तर इंद्रियांनी तो कधीच जाणता येणार नाही. मग इंद्रिय म्हणजे 6वं इंद्रिय मन सुद्धा आलंच ना त्याच्यात, त्याने ते जाणता येणार नाहीये. तो जाणायचा विषय आहे, तो पाहायचा विषयच नाहीये, जाणायचा विषय आहे तो.
आणि म्हणून या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की सगळं काही आपण इंद्रियांमध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो, पण इंद्रियातीत आत्मा पाही. आणि जे जे तुम्ही देहामध्ये जाणत आहात ते सगळं असत्य आहे. आत्मा विदेही मुख्यत्वे. ज्यावेळी देहाचं भान हरपलेलं असेल त्यावेळीच परमात्मा प्राप्त होतो. याचा अर्थ 2 अवस्थांमध्ये परमात्मा आपण प्राप्त करून घेऊ शकतो. एक म्हणजे सुषुप्तीमध्ये जागं झालं पाहिजे. विरोधाभास आहे ना. आणि दुसरं म्हणजे जागं असताना सुषुप्तीत गेलं पाहिजे, म्हणजे ध्यानधारणा. मनाचं अस्तित्व कमी झालं पाहिजे. देहाशी चाळक प्राण, आत्मा प्राणाचाही प्राण. या लागी इंद्रिय चाळण, आत्मसत्ता जाण होत असे. इंद्रिय किंवा मन आपल्याला जे भासतं ते अविद्येमुळे भासतं. पण दिवसानुदिवस जर परमात्मा स्वरूप काय आहे, कसं आहे, त्या देहाशी त्याचा संबंध नाही, हा जर अभ्यास नीट करत गेलं, इंद्रियाची उपाधी ज्याला नाही, असं ते परमतत्व जाणण्यासाठी महत्त्व आपल्याला मदत होते. इंद्रिय किंवा इंद्रियांची वृत्ती यांची स्फूर्ती जिथे नाहीये तिथे आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते. आणि म्हणून देहासी चाळक प्राण, हा प्राण जो आहे, श्वास, हा देहाला चालवणारा आहे. म्हणजे देहाला चालवणारा चालक पण आहे आणि देहाला चालवणारा पण आहे तो. आत्मा मात्र प्राणाचा सुद्धा प्राण आहे. प्राणाचा प्राण म्हणजे काय? आपण म्हणतो, आपण हा अभ्यास आधी केलेला आहे तैत्तिरीयमध्ये, की प्राण महत्वाचा, पण हा प्राण सुद्धा कशाच्या अस्तित्वामध्ये जाणवतोय? तो प्राण येतो कसा त्या शरीरात? चैतन्य असेल तर पण श्वास घेऊ शकतो.
आणि चैतन्य नसेल तर प्राण चालत नाहीत. त्यामुळे आत्मा प्राणाचाही प्राण. या लागी इंद्रिय चळण, या लागी इंद्रिय चळण, आत्मसत्ता जाण होत असे. त्यामुळे काय होतं, केवळ हे सगळं कशासाठी आहे त्यांचं म्हणणं, म्हणजे असं नाही आहे सर्वसामान्य, हे नाही आहे हा अभंग बरं का, की चैतन्य आहे म्हणून इंद्रिय काम करतात, चैतन्य आहे म्हणून प्राण काम करतो. आता त्याच्या पुढची स्टेज आहे ही, की प्राण काम करतो म्हणून तुमचं कॉन्सन्ट्रेशन कुठे पाहिजे, या प्राणाचं कारण कोण आहे, तर चैतन्य. रिमाइंडर, इंद्रिय काम करतायत. आपलं लक्ष काय असतं माहिती आहे, डोळ्यांनी मी काय पाहिलं, कानांनी मी काय ऐकलं, जिभेने मी कशाची चव घेतली, बस संपलं, ह्याच्यातच आपण अडकलेलो आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या ज्या वेळी आपण इंद्रियांचा अनुभव घेतोय त्या त्यावेळी इंद्रिय हे कशाच्या कारणाने चालतात, आत्मसत्तेच्या कारणाने. हे आता मी बघतोय, हे मी कशाच्या साह्याने बघतोय, लगेच तो अनुभव घ्यायला तयार. असं दिवसभरात सतत आपल्याला रिमाइंडर देणारी ही इंद्रिय, या वृत्ती आहेत. इंद्रिय म्हणजे काय झालं माहिती आहे का, की लहान मूल रडत असतं, मग त्याला मोकळं वाटावं म्हणून आई त्याला अंगणात घेऊन जाते आणि मग त्याचं लक्ष कशाकडे तरी वेधायचं असतं. मग त्याला आकाशातला चंदामामा दाखवते. त्याच्यासाठी आई काय करते, बोटाने दाखवते. ते येडं लहान मूल काय करतं, आईच्या बोटाकडेच बघत बसतं. ज्या बोटाच्या साह्याने चंद्रमा दाखवला जातो, त्या चंद्रमाकडे लक्ष न देता बोटाकडेच तो लक्ष देतो, कारण त्याची दुनिया छोटी आहे. खूप दूरवरचा चंद्र पाहण्याची त्याची दुनिया नाही. मग आई अशी रोज त्याला सवय लावते, तेव्हा कुठे त्याला तो चंद्रमा दिसतो. पहिली स्टेप अशी आहे की बोटाच्या साह्याने चंद्र दाखवत असताना तो बोटच पाहत राहतो. दुसरी स्टेप अशी आहे, बोटाच्या साह्याने चंद्रमा दाखवत असताना बोटाचा आधार घेऊन बोटाच्या पुढे 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 त्याची दृष्टी जात राहते. आणि तिसरी स्टेप अशी आहे की आता बोट नसलं तरी चालेल, चंद्रमा म्हटलं की तो ताबडतोब थेट आकाशाकडे त्याची दृष्टी जाते. हे अपेक्षित आहे. पहिली स्टेप आपल्या जीवनात काय आहे, इंद्रिय काय काम करतात, बुद्धी काय काम करते. अरे मी हे असं केलं, मी किती हुशार, मला पुरस्कार मिळाला, मला हे जमतं, मी इथे करते. अरे पण त्या बुद्धीत आत्मतत्वाचं प्रतिबिंब पडलंय. हे मूळ कारण आहे, हे मूळ कारण आहे. इंद्रिय, मी आज हे पाहिलं, मी आज हे ऐकलं, मला आज हा वास आला,
नाही, त्याच्यात नाही अडकायचं आहे. त्या वृत्तींमध्ये, त्या इंद्रियांमध्ये, इंद्रियांच्या वृत्तींमध्ये ओलं नाही व्हायचं आहे आपल्याला. रिमाइंडर, त्या इंद्रियांच्या स्फूर्तीमध्ये, स्फूर्तीच्या दिशेने जायचं. आणि ती स्फूर्ती कशामुळे आहे, काय दाखवता येते? इंद्रियांची स्फूर्ती काय दाखवते? चैतन्य आहे म्हणून इंद्रिय चालत आहेत. वृत्ती काय दाखवत आहेत? या वृत्ती कशाच्या स्फूर्तीने निर्माण होतात? चैतन्याच्या स्फूर्तीने निर्माण होतात. या इंद्रियांकडे, या वृत्तींकडे बोट दाखवून नाही, बोट दाखवतायत चैतन्याकडे, पण इंद्रिय आणि वृत्ती रूपी बोट चैतन्याकडे दाखवलं जाते. मग आता आमच्या लक्षात आलं की ही रिमाइंडर्स आहेत. मग ती नुसती रिमाइंडर टच जरी झाली तरी हळूहळू हळूहळू डायरेक्ट चैतन्याकडे लक्ष जायला लागतं. आणि तिसरी स्टेप म्हणजे इंद्रियांची वृत्ती, स्फूर्ती, हे सगळं काय आहे नसलं ते त्याच्याकडे दुर्लक्ष जरी केलं तरी आम्हाला चैतन्य जाणवतं. असं हळूहळू व्हायला लागेल. अशा रीतीने इंद्रियातीत आत्मा पाही. देह, देहामध्ये काय अडकायचं? देह म्हणजे जी जागृतीची जाणीव आहे ती देहावर नाही शोधत बसायची. देह हा कशाच्या कारणामुळे आहे जागृत? तर तो चैतन्याच्या कारणामुळे. अहो, नुसता फॅन बाजारातून आणून जमिनीवर ठेवला की काय तो हवा देतो का? इलेक्ट्रिकला जोडावा लागतो ना, तो बटनाला त्याचं कनेक्शन जोडावं लागतं. त्याच्यात कोण कार्यरत आहे? फॅनकडे बघितल्यावर इलेक्ट्रिसिटीची आठवण झाली पाहिजे. मग ती केव्हा होते माहिती का? इलेक्ट्रिसिटी गेल्यावर, फॅन चालला नाही आणि गरमी झाली तर आठवण होते की अरे फॅन हा इलेक्ट्रिसिटीमुळे चालत असतो. तोपर्यंत आम्हाला फॅनचंच महत्त्व. फॅन ही जडवस्तू आहे, ती काय करते? इलेक्ट्रिसिटी सगळं करते. तसं देह म्हणजे मी, मन म्हणजे मी, हे काय आहे असं आपण म्हणतो का? कपाटात आवडीच्या साड्या ठेवल्या आहेत, हे कपाट म्हणजे मीच आहे बरं का, माझ्यामध्ये साड्या आहेत असं म्हणतो का? हे देह आणि हे मन हे मी नाही होऊ शकत, ते जडवस्तू आहे. केवळ एक रिमाइंडर आहे. पाय दुखतो, अहो आहे म्हणजे चैतन्य आहे. पाय दुखतो म्हणजे आपण मजेनी म्हणतो. डोकं, लहान मुलं म्हणतात डोकं दुखतं, हो म्हणजे तुला डोकं आहे म्हणून ते दुखतंय, ती गंमत आहे. पण त्याच्याप्रमाणे पॉझिटिव्ह असो का निगेटिव्ह असो, मी खूप काम केलं. अरे काम केलं म्हणजे ज्या देहाच्या साह्याने काम केलं त्याच्यात स्फूर्ती आहे म्हणजे चैतन्य आहे. ते चैतन्य जाणायचं आहे. ही सगळे रिमाइंडर्स आहेत आपल्याला दिवसभरातनं. तिथपर्यंत आपण पोहोचत नाही तर आपण फक्त अज्ञानाच्या जगामध्ये ओलेचिंब होत राहतो. हे सगळे रिमाइंडर्स आहेत. अहंकार मोठा, अहंकाराचा फुगा बनवण्यासाठी नाही आहे. मी काहीच करत नाही.
एक अतिशय वेगळ्या अंगाने हे स्तोत्र जात आहे. देहासी चाळक प्राण, आत्मा प्राणाचाही प्राण, या लागी इंद्रिय चळण, आत्मसत्ता जाण होत असे. उलट आहे. आतापर्यंत तुम्ही शिकला असाल की चैतन्य आहे म्हणून इंद्रिय आहेत, म्हणून सगळं काम करतंय, म्हणून वासना आहेत, म्हणून आम्हाला वृत्ती आहेत. आता उलट शिका. वृत्ती काम करतात ह्याचा अर्थ ते बोट दाखवत आहे चैतन्याकडे. आहो ते आहे त्याला जाणा, तुम्ही त्याला जाणा. शेवटी या सगळ्या गोष्टी बोट कुठे दाखवत आहेत? चैतन्याकडे. ते बघा तुम्ही, ते जाणा, त्याचा अनुभव घ्या. आणि तो कुठे शरीरावर येणार नाही. नाही तर तुम्ही म्हणाल हो मला हृदयात अनुभव आला, मला हार्टमध्ये अनुभव आला, असं म्हणाल, असं म्हणाल तुम्ही. हार्टमध्ये अनुभव नसतो येत, शरीरावर त्याचा अनुभव येत नाही. हृदयामध्ये जी जाणीव होते ना आम्हाला, ती भक्तीची जाणीव होते. पण प्रत्यक्षात जे आत्मतत्व आहे, जाणीव व्हायला सुरुवात त्याची सूक्ष्म हृदयात जरी होत असली तरी ते आत्मतत्व शरीरावर जाणलं जाऊ शकत नाही. बोलू तेवढं थोडं आहे. आत्मा जड नव्हे निरुपम, ज्ञानघन पूर्ण ब्रह्म, मनश्चक्षु आदी अगम्य, आत्मा राम आत्मत्वे. आत्ता मी जे सांगितलं तेच, की जड वस्तू हे मी नाही होऊ शकत. या सगळ्या जड वस्तू आहेत. अहो पिठाची गिरणी फिरतीये म्हणजे काय? इलेक्ट्रिक आहे, त्यातले सगळी साधनं अशी एकमेकांना अशा रीतीने जोडलेली आहेत की धान्याचं पीठ होतं आहे, ते चालू झालं की फाट 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 तो बेल्ट तो फिरतोय आणि सगळं आतलं घासलं जातं आहे आणि त्या धान्याचं पीठ होतं आहे. गिरणी काहीच करत नाही, ती जडवस्तू आहे ना. पण तरीसुद्धा त्यातले सगळे पार्ट्स एकमेकांना जोडल्यावर ती इलेक्ट्रिक कार्य करू शकते. त्याप्रमाणे आपल्यातला देह, मन, इंद्रिय, बुद्धी हे पार्ट एकमेकांना जोडले गेले त्या त्या प्रमाणात, त्या त्या पद्धतीने, तरीसुद्धा ते उपयोगाचं नाही. ते सगळं जड आहे. आणि ते सगळं कशाच्या साह्याने चालतं? तर केवळ चैतन्य असल्यामुळे. मग हे सगळं जेव्हा आपल्याला जाणवलं जात आहे त्यावेळी, सगळं जेव्हा आपल्याला जाणवलं जात आहे त्याची जाणीव ही आपल्याला केवळ मूळ चैतन्याकडून आलेली आहे. बाकीचा भाग उद्या पाहू. ते सविस्तर. आणि हे खरोखरीच एक विषय, एक एक विषय यातला इतका सखोल आहे की इतकं गर्भित अर्थाने कोणी लिहू शकत नाही. हे पूर्ण आतून आलेलं आहे शंकराचार्यांचं, पूर्ण अंतस्फूर्तीने ते आलेलं आहे. आणि एकनाथांनी सुद्धा तेवढंच छान त्याचं विवरण केलेलं आहे. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.